नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप 2024 हा जो पेपर आहे, पेपर क्रमांक 2 यामध्ये बुद्धिमापन चाचणी यावर विचारलेल्या प्रश्नांचा अतिशय सोप्या भाषेत अभ्यास करणार आहोत। येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करत आहोत। 2024 स्कॉलरशिप मध्ये बुद्धिमापनला जे क्वेश्चन विचारले होते त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून 23वा व शेवटून 19वा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून कितवे स्थान असेल। म्हणजे हा बऱ्यापैकी आपल्याला कन्फ्युजिंग प्रश्न आहे। तर तसा क्वेश्चन एकदम सोपा आहे, कसा आहे ते सोडूया पहा। आता एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून नंबर दिलेला आहे पहा। समीरचा सुरुवातीपासून 23वा आणि शेवटून 19वा क्रमांक आहे। तर यावरून आपल्याला एका व्यक्तीचा सुरुवातीपासून आणि शेवटून दोन्हीकून नंबर दिल्यास आपण एकूण किती आहेत रांगेत व्यक्ती हे कसं काढतो। तर त्यासाठी आपण सूत्र कसं वापरतो पहा, एकूण व्यक्ती बरोबर किंवा इथे एकूण मुले म्हणूया वाटल्यास, एकूण मुले बरोबर एका व्यक्तीचा सुरुवातीपासूनचा नंबर प्लस शेवटूनचा नंबर -1 का करायचं, कारण त्याला दोन्ही बाजूने काउंट केलेलं असतं म्हणून। सुरुवातीचा पासूनचा क्रमांक आहे 23 प्लस शेवटूनचा क्रमांक आहे 19 तर -1 असं आपण केलं तर याचं उत्तर येईल। तर 9 3 12 चा गेला 1 42 - 1 बरोबर रांगेत एकूण मुले आहेत 41। रांगेतील एकूण मुले मिळाले आपल्याला 41। पण आपल्याला पुढे काय प्रश्न आहे, मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून स्थान किती। आता एकूण मुले मिळाले, आता मधल्या मुलाचा क्रमांक कसा काढतो आपण एकूण वरून, तर एकूण अधिक 1/2 म्हणजे मधल्याचा क्रमांक मिळेल। हे पहा, मधला क्रमांक, मधल्या मुलाचा क्रमांक एकूण किती आहेत आपल्याकडे 41 अधिक 1/2 म्हणजे 42/2 तर 21 नंबर आहे मधल्या मुलाचा। मधल्या मुलाचा क्रमांक 21 म्हणजे इकडे 20 इकडे 20 आणि हा मधला 21वा। आता आपल्याला मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून स्थान सांगायचे। तर 21 आहे, मधल्या मुलाचा क्रमांक झाला 21, त्याच्या मागे 5 म्हणजे 21 अधिक 5 बरोबर 26। तर हे 26व्या नंबरचा आहे, तर याला आपल्याला शेवटून याचा नंबर सांगायचा आहे। तर आपण जर असं केलं 41 टोटल आहेत वजा 26 जर केलं तर 41 वजा 26 करूया। 11तून 6 गेले 5, 3तून 2 गेला 1 15 म्हणजे याच्या पाठीमागे 15 मुले आहेत। तर हे 15 आणि याचा कितवा नंबर येईल, 16वा नंबर येईल। म्हणजे याला पाठीमागून 16वा क्रमांक यायला पाहिजे। तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल 16वा। काय केलं लक्ष घ्या, पहिल्यांदा एकूण मुले काढली, ओके, सुरुवातीपासून क्रमांक अधिक शेवटून क्रमांक वजा 1 एकूण मुले, त्यातून मधल्या एकूण वरून मधल्याचा क्रमांक काढला, एकूण अधिक 1/2 मधल्याचा क्रमांक काढला 21वा। तर त्याच्या पाठीमागे 5वा म्हणजे 5व्या क्रमांकावर 21 आणि 5 26 म्हणजे याचा सुरुवातीपासून नंबर आला 26। जर 26 41 पासून वजा केले तर 15 उरतात, म्हणजे 26च्या पाठीमागे 15 आहेत। मग तिकडून जर मोजायला लागले हे 15 आणि हा 16वा। तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर राहील। ठीक आहे, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया। पहा, या ठिकाणी एक आपल्याला आकृती दिलेली आहे, यावर आधारित क्वेश्चन आहे। सोबतच्या मार्गावरून ए ठिकाणापासून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड होईल, किती वेळा उत्तर दिशेला तोंड होईल। हे पहा, या ठिकाणी ए हे ठिकाण आहे आणि हे बी ठिकाण आहे, परंतु पहा कन्फ्यूज कसं आहे, या ठिकाणी उत्तर दिशा कोणती दाखवलेली पहा, या ठिकाणी उत्तरेचं साईन पण पाहणं गरजेचं आहे। या ठिकाणी उत्तर या बाजूला दाखवलेली आहे, ए ठिकाणापासून बी ठिकाणी जायचंय आणि उत्तरेचं साईन पण लक्षात घ्यायचंय। तर ए ठिकाणापासून मी निघलो तर पहिल्यांदा इकडे तोंड ही आपली उत्तर आहे, तर एक वेळा काउंट केलं मी, नंतर इकडे तोंड गेलं, नंतर इकडे
हे अपोजिट साईडला आहे, नंतर वरती चाललोय, आता परत एकदा या बाजूला तोंड आलं, म्हणजे परत एकदा उत्तर, म्हणजे हे 2 वेळा झालं, आणि इथं वरती आणि इकडच्या बाजूला, म्हणजे फक्त 2 वेळा उत्तरेला तोंड होईल. तर 2 ऑप्शन असा पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर घेऊया. बऱ्याच वेळा आपण उत्तर म्हणजे असं लक्षात घेतो, परंतु हे साईन दिलंय आणि या ठिकाणी इकडच्या बाजूला उत्तर सांगितलेले आहे, तर ते व्यवस्थित लक्षात घ्या. ए पासून बी कडे जाताना किती वेळा उत्तरेकडे तोंड, तर एकदा इकडे ह्या वेळेस होईल, इथं दक्षिणेला तोंड होईल आणि इथं परत एकदा उत्तरेला होईल. तर 2 वेळा उत्तरे दिशेला तोंड होणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, ए झाडावर काही पक्षी व बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत. पक्षी सांगितलेले नाहीत. जर ए झाडावरील एक पक्षी बी झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला, ए झाडावरचा एक पक्षी बी झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला, तर बी झाडावरील पक्षी दुप्पट होतील आणि बी झाडावरील पक्षी ए झाडावर गेल्यास दोन्ही झाडावरील पक्षी समान होतील. बघा आता, म्हणजे काय केलं आपण, ए झाड आणि बी झाड असे 2 झाड आहेत. जर ए झाडावरील जर पक्षी बी कडे गेला तर याचे काय होणार, दुप्पट होणार, आणि बी वरचा जर ए कडे आला तर हे कसे होणार, समान होणार दोन्ही. तर मग आपल्याला काय करायचंय, ए व बी झाडावर अनुक्रमे किती पक्षी होते हे पाहायचं आहे. तर या क्वेश्चनला तुम्ही पर्यायातून अप्लाय करून घेऊ शकता. ए मधला एक बी कडे पाठवा, दुप्पट होतंय का पाहूया. हे पहा, 3 मधला एक जर इकडे गेला तर 5 चे 6 बनतील आणि इथं 2 बनतील, हे दुप्पट होईल का, तर होणार नाही. तर 7 आणि 5, 7 मधला इकडे गेला तर हे 6 होतील, हे समान होतील. ए कडून बी कडे गेल्यावर काय व्हायला पाहिजे, दुप्पट, म्हणजे हा पण ऑप्शन चालत नाही. 5, 7 हा ऑप्शन आपल्याला चालणार आहे. बघा कसा आहे, सपोज ए झाडावरती 5 आहेत आणि बी झाडावरती 7 आहे, तर ए झाडावरचा एक इकडे पाठवला आपण, एक, तर एक जर याच्यातून वजा केला तिथं राहतील 4 आणि इथं एक आपण प्लस करूया, तर इथं होतील 8. म्हणजे ए झाडावरचा एक पक्षी बी कडे गेला तर बी झाडावरचे दुप्पट होतील. आता दुसरी सिच्युएशन, जर ए मधला एक बी मधला ए कडे आला तर इथे 7 + 1 6 बनतील आणि 5 आणि 1 6, म्हणजे दोन्ही पक्षी कशी बनतील, समान. म्हणून याचं उत्तर घ्यायचं आपल्याला पर्याय क्रमांक 3, 5 आणि 7. म्हणजे ए वरचा जर बी कडे गेला तर ते 8 बनतील, 4 × 2 = 8, आणि 7 मधला एक जर 5 कडे आला तर दोन्ही 6 6 म्हणजे समान बनतील. म्हणून याचं उत्तर घ्यायचं पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढील क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 29 ते 33 साठी सूचना. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. चला आपण क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 29, कडू गोड, तर कडूच्या विरुद्ध झाला गोड. ओके. शीतल म्हणजे थंड, याच्या विरुद्ध आपल्याला पाहिजे उष्ण, तर उष्णता नको, प्रखरता नको, सौम्य नको, तर उष्ण हे सगळ्यात चांगलं उत्तर आहे. तर ऑप्शन नंबर 4 घेऊया. पुढचा क्वेश्चन पण एकदम सोपा आहे. श्यामची आई साने गुरुजी, तर श्यामची आई नावाचं पुस्तक आहे, त्याचे लेखक आहेत साने गुरुजी. माझ्या मते तुम्ही सर्वांनी वाचलं असावं, नसेल तर वाचा. तसं अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे अग्निपंख. इंग्रजीमध्ये त्याला विंग्स ऑफ फायर किंवा मराठीमध्ये अग्निपंख असं नाव आहे. तर याचं उत्तर द्यायचं ऑप्शन नंबर 2. हे माहिती असेल की लगेच उत्तर येऊन जाईल. पुढील क्वेश्चन आहे 37 40, तर 25 किती. हे पहा, क्वेश्चन परीक्षेला विचारला आणि याच्यावरती उत्तर पण 2-3 दिलेले आहेत. आता आपण दोन्ही तिन्ही पद्धतीने घेऊया. तर नंबर 1 मेथड असे झाली, 37 चे 40 कसे, 37 प्लस आपण काय करूया, यातला हा जो दशक स्थानचा अंक जर त्यात मिळवला तर +3, तर आपलं उत्तर येईल 40. तर याच पद्धतीने मग इथं काय करूया, 25 प्लस हा दशक स्थानचा अंक घेतला 2 बरोबर 27, तर ही एका मेथडने उत्तर आलं 27. मेथड नंबर 1.
ठीक आहे ना। आता इथं 2-3 उत्तरं डायरेक्ट तुम्हाला दिलेली आहेत, त्यामुळे आपण त्या पद्धतीने जाऊया। नंबर 2, आता 37 चे 40 कसे, परत एकदा 37 मध्ये हा जो 7 आहे याचा वर्ग केला मी, 7चा वर्ग किती 49 वजा 3चा वर्ग 9, 49 वजा 9 बरोबर 40, म्हणजे 37 चे 40 आले। म्हणजे काय, एकक स्थानचा वर्ग वजा दशक स्थानचा वर्ग। तर या ठिकाणी 5चा वर्ग होईल 25 वजा 2चा वर्ग होईल 4, 21। तर 21 हे देखील उत्तर येऊ शकतं ऑप्शन नंबर 3। पहा, ऑप्शन नंबर 2 आलं, ऑप्शन नंबर 3 पण उत्तर आलं। ठीक आहे, मेथड 2। आता मेथड नंबर 3 याच्यामध्ये काय झालं बघा, 37 मधील अंकांची वजाबाकी केली, 7 वजा 3 बरोबर 4 झाले, अंकांची वजाबाकी गुणिले 10 बरोबर झाले 40। तसंच मग आपण काय करूया, 25 मधील अंकांची वजाबाकी 5 वजा 2 बरोबर 3 गुणिले 10 बरोबर 3 10 30, म्हणजे हा नंबर 4चा पर्याय देखील येतो। तर यामध्ये परीक्षेला देखील तुम्हाला 2, 3, 4 अशी 3 उत्तरं दिलेली आहेत। तर असा शक्यतो क्वेश्चन येत नाही की मग तिन्ही बरोबर द्यावे लागतात। ठीक आहे, तर मी 3ही मेथडनी कसं उत्तर आलं हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे। क्वेश्चन आहे 14, 15, 32 किती। तर इथं देखील आपण असं करूया, 1 तसाच कंटिन्यू केला, मग आपण 3 पण तसाच कंटिन्यू करूया। मग आता ह्या दोघांची बेरीज करायची, 1 अधिक 4, 1 अधिक 4 किती झाले 5, मग हे 5 घेतले या ठिकाणी। 3 अधिक 2 यांची पण बेरीज आली, किती बेरीज आली 5, मग घेतले 5। तर या ठिकाणी 35 हे उत्तर येईल। तर ऑप्शन नंबर 1 असं उत्तर येतं। पहा, या ठिकाणी वेगवेगळ्या मेथड आपल्याला अप्लाय कराव्या लागतात, जी मेथड सुटेबल होईल ती कंटिन्यू करायची असते। जाऊया पुढील क्वेश्चनकडे। पुढचा क्वेश्चन आकृत्यांच्या संदर्भात आहे। ही जी आकृती आहे, प्रश्न आकृती, त्याच्यासाठी हे केलं, म्हणजे काय केलंय, ही आकृतीसाठी ही, तर हिच्यासाठी काय। तर पहिल्यांदा या ठिकाणी चेंजेस पाहूया काय झाले ते। हे पहा, हा जो सर्कल आहे हा इथे खाली होता तो वरती गेला, सर्कल जो खाली आहे तो वरती गेला। मग आता आपल्याला पण काय करायला लागेल, हा जो ट्रायंगल आहे तो हा ट्रायंगल वरती घ्यावा लागेल। पण सर्कल उलट झाला का सुलट हे कळत नाही, कारण सर्कल गोल आहे। मग ट्रायंगल उलट करायचा का ते पाहूया। आता हे जे फूल आहे हे वरचं हे खाली घेतलं आणि त्याचे काही डायरेक्शन बदलली नाही। पहा, हा जो भाग आहे असा वरती, हा असाच इथं वरती राहिला, म्हणजे आपल्याला ही अशीची अशी आकृती ही खाली आली पाहिजे। तर अशी आकृती खाली आलेली पहा, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, इथे नाही आहे, म्हणजे मी हा पर्याय पहिल्यांदा कट केलेला आहे। त्यानंतर पहा, हा जो ॲरो वरती होता तो खाली आला, खाली होता तो वरती गेला। मग आपला हा तसाच ॲरो ठेवायचा पण खाली घ्यायचा या ठिकाणी, आणि याला या पोझिशनला पाठवायचं। तर हा या पोझिशनला असलेले हे ठिकाण आहे, ठीक आहे ना। मग हा इथेच आहे फक्त या पोझिशनला, तर आपण हे उत्तर घेऊया। हा ॲरो असाच कुठे पाहिजे, या ठिकाणी। बघा, या ठिकाणी कसं झालंय, हा वरचा ॲरो खाली आला, खालचा आलं वरती गेला, ठीक आहे ना। या ठिकाणी बघा, हा वरती गेला आणि हा इथं खाली आला, तसं हा खाली यायला पाहिजे आणि हा वरती जायला पाहिजे। या ठिकाणी बरोबर खाली आला आणि या ठिकाणी हा असाच वरती गेला। तर एकाच ऑप्शनमध्ये आहे असं तिसऱ्या। तर ऑप्शन 3 हे याचं उत्तर घेऊया। प्रश्न क्रमांक 33 3 उत्तर घेतला। पुढचा क्वेश्चन आहे 34। 5 जानेवारी 2001ला शुक्रवारी जन्मलेला जॉन शनयापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे। जॉन शनयापेक्षा मोठा आहे, तर शनयाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल। पहा, जॉनचा जन्मवार दिलेला आहे आणि जॉन शनयापेक्षा मोठा आहे 100 दिवसांनी, म्हणजे शनया लहान आहे आणि शनयाचा पहिला बर्थडे विचारलेला। तर असं काही टेन्शनचं काम नाही, एकच सोपं काम आहे, शोधूया आपण। 5 जानेवारी 2001 हा कुणाचा जन्म आहे, जॉनचा। आपण जॉन विषयी आधी विचार करतोय। जॉन 5 जानेवारी 2001 रोजी शुक्रवारी जन्मलेला जॉन, हा शुक्रवारी जन्मलेला आहे जॉन। ओके, शुक्रवारी जन्मलेला जॉन।
तर आपल्याला जॉनचा पहिला वाढदिवस नाही सांगायचा आहे, शनयाचा सांगायचा आहे. पण आपण पहिलं काम काय करू, जॉनचाच पहिला वाढदिवस काढून घेऊया. तर जॉनचा पहिला वाढदिवस कसं होईल, 5 जानेवारी 2002ला जॉनचा पहिला वाढदिवस होईल. ठीक आहे ना. मग आता 2001 ते 2002 हे कसं वर्ष आहे, साधं वर्ष आहे. मग एकच दिवस पुढे शुक्रवारचा झाला शनिवार. बघा किती सोपं आहे. हा शनिवार कुणाचा बर्थडे आला, जॉनचा. पण तुम्हाला काय विचारलंय, शनयाचा विचारलाय. आता जॉन शनयापेक्षा मोठा आहे, शनया लहान आहे. लहान आहे म्हणजे नंतर जन्मली. ठीक आहे ना. किती दिवसांनी, 100 दिवसांनी. मग मी या 100 दिवसाचे आठवडे करूया, म्हणजे याच्यानंतर 100 दिवस पुढे जायचंय आपल्याला. तर मी या 100 दिवसांचं आठवड्यात रूपांतर करतो, म्हणजे त्याला 7 ने भागतो. 7 1 7, किती उरले, 3, 30 झाले. 7 चोक 28 आणि 2 म्हणजे 100 दिवस याच्यानंतर शनया जन्मली, कारण ती लहान आहे. तर मग किती, 14 आठवडे 2 दिवस. तर 14 आठवड्यांनी तोच वार असतो, मग फक्त 2 दिवस पुढे जायचं. मग शनी प्लस 2, शनिवारच्या पुढे 2 दिवस, तर सोमवार असं त्याचं उत्तर यायला पाहिजे. म्हणजेच शनयाचा पहिला वाढदिवस सोमवार, ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर. स्क्वेअरमध्ये काही अंक दिलेले आहेत. ठीक आहे ना. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, या ठिकाणी कुठली संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर हे काही अंक दिलेले आहेत. तर पाहूया याचं कसं उत्तर देता येईल ते. तर हे अंक जर अंकमालिकेच्या स्वरूपात लिहिले तर जास्त सोपं जाईल. मी एकदा असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने लिहितो. 7 नंतर या ठिकाणी येतो 12, 12 नंतर पुढची संख्या आहे 18, 18 नंतर कोणता येईल क्रमाने, 25 येईल. ओके, 25च्या नंतर यातली संख्या आहे 33, 33 नंतरची मोठी संख्या आहे 52, 52 नंतर 63 आणि 75, 63 आणि 75 अशा संख्या आहेत. यात क्वेश्चन मार्क कुठे ते पण फाइंड आउट करायचं आहे आणि कोणती संख्या मिसिंग आहे ते पण शोधायची आहे. तर असं लिहिल्याने काही जर अशी बेरीज वगैरे लक्षात नाही आली तर हे एकदम सोपं काम राहतं. तर आपण काय करूया, फरक काढूया. पहिली गोष्ट 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि किती 25 7. ओके, 25 आणि 8 33. थोडंसं लक्षात आलं का, 5 6 7 8. ओके, पुढं काय असावं, 9 असावं. परंतु 33 डायरेक्ट किती आलं 52, म्हणजे 19चा फरक आलाय. परंतु 19चा फरक नसायला पाहिजे, कारण पुढे एकदा बघा 52 आणि 63 मध्ये 11चा फरक आहे आणि 63 आणि 75 मध्ये 12चा फरक आहे. म्हणजे 5 6 7 8 इथं 9 आणि 10 असं कंटिन्यू असावं, मग बरोबर होईल सगळं. तर मग आता बघा 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 7 25, 25 आणि 8 33, 33 आणि 9, 33 आणि 9 होईल 42 आणि 42 आणि 10 बरोबर 52 येईल. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे आणि मिसिंग संख्या आहे 42. तर ऑप्शन नंबर 2 हे याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. पुढील क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा या ठिकाणी. एका सांकेतिक भाषेत 25 साठी असं लिहिलं, 57 साठी 725, 34 साठी 413. तर त्या भाषेत 14 साठी काय लिहिणार. तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा. 25 साठी 532 कसं, तर आपण शोधूया. हे पहा 25चे मला हे 2 जे दिसतात ते जरा लास्ट गेल्यावर दिसतात. हे पहा 2 दिसले. त्यानंतर 5 हे कसे दिसले, पहा इथे 5 दिसले. हेच लिहिले बरं का 532. फक्त आले कसे ते ठरवूया. तर इथं 3 आहे, तर 3 5 आणि 2 यांची वजाबाकी मध्ये लिहिली. बघा काय केलं मी, दुसरी पहिली संख्या लास्टला, दुसरी संख्या फर्स्टला आणि त्या दोघांचा डिफरन्स मध्ये असं केलेलं आहे. हे बरोबर आहे का, पुढे एकदा चेक करूया. 25 532, 57 बघा कसं केले पहा. 57 इथंच सांगतो मी तुम्हाला, 5 घेतले शेवटी, 7 घेतले जवळ पहिल्यांदा. ठीक आहे. आणि 5 आणि 7 मधला फरक मध्ये लिहिला. 34 कसे लिहिले बघा, 3 घेतला शेवटी, 4 घेतला सुरुवातीला आणि 3 4 मधला फरक मध्ये लिहिला 1. मग आता आपल्याला 14 संख्या लिहायची आहे. 14 तर आपण काय करणार, 14 बरोबर हा घेणार लास्टला 1, हा घेणार सुरुवातीला 4 आणि या दोघातला फरक.
4 वजा 1 3 मध्ये येईल 3 म्हणजे 431 हे उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 431. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, पण लक्षात आलं तर सिंपल आहे, नाहीतर बऱ्यापैकी आपल्याला डोक्याला त्रास देतो हा क्वेश्चन. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा क्वेश्चन आहे, खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची. हा अतिशय सोपा प्रश्न, यात काही वेगळं करायचं नाही, एक्झॅक्ट मॅच पाहिजे, तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची असते. तर पहिल्यांदा आपण काय करूया, एका एका पॉईंटने लक्ष देऊया. इथं डॉट आहे अशीच बघायची, तर इथं आहे इथं आहे इथं आहे, याच्यावरून काही सापडलं नाही आपल्याला. त्यानंतर हा एक डॉट आहे, इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे, यांनी काही सापडलं नाही. तर ह्या डॉट कडून बघूया, हा डॉट इथे आहे, तर मग इथे इथे आणि हा जरा गडबड झाली. इथं आपल्याला कसा पाहिजे, हा पूर्ण भरलेला पाहिजे, तर इथं अर्धा आला म्हणून माझा एक पर्याय कट झाला. आता उरलेल्या 3 पर्यायामध्ये आपलं उत्तर कोणतं, तर सगळं एक एक चेक करूया आपण. हे पाहिजे या ठिकाणी असं वरच्या बाजूला हे अर्ध वर्तुळ आहे, याचं जरा डायरेक्शन चेंज झाली म्हणून मी याला पण चेंज करतो. हे पाहिजे असं याचं इकडे तोंड आहे, याचं वरती तोंड आहे, म्हणून हे चेंज केलं. म्हणजे आपले आता 2च राहिले, 2 आणि 4. तर आणखी पाहूया. तर या ठिकाणी पहा असा एक मोठा इथं या ठिकाणी डार्क आहे, तर इथं पण आहे इथं पण आहे, याच्यावरून काही शोधता नाही आलं. त्यानंतर या ठिकाणी बघा अशी उभी रेषा आहे, वरती एक डॉट आहे भरीव, तर या ठिकाणी आहे, पण या ठिकाणी सर्कल झालं गोल, हे कट झालं. मग ऑप्शन नंबर 2 हे याचं प्रॉपर उत्तर यायला पाहिजे. हे पहा 38 नंबरचा क्वेश्चन आहे, सेम आहे. आपल्याला काय करायचे, तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची. बघा बरं किती सोपं आहे. तर या ठिकाणी हे जे चित्र दिलंय आपल्याला, याचे हे जे पुढच्या बाजूला असं शिंगासारखं आहे, तर या ठिकाणी त्याची डायरेक्शन चुकली म्हणून याला चूक देतो मी. ठीक आहे, हे पाठीमागं गेलं, चूक देतो. ह्या दोघांचं आहे पुढे, तर या दोघांमध्ये आपण उत्तर शोधूया, तिसरे आणि चौथा. तर खाली एक बघा हे डार्क आहे, तर या ठिकाणी डार्क नाही, हे पण चुकलं, म्हणजे हे पहिले 3 चुकले, चौथं हे याचं उत्तर. तर असं आपल्याला शोधायचंय. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. हा पुढचा क्वेश्चन आहे पहा. सोबतच्या आकृतीत एका शाळेतील नृत्य, नाट्य आणि वादन, हे पहा म्हणजे हे नृत्य यांनी दाखवलेलं आहे, नाट्य षटकोनाने दाखवलेलं आहे, वादन या चौकोनाने दाखवले किंवा आयताने दाखवले. क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे. यावरून किमान दोन क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या किती. किमान 2 म्हणजे कमीत कमी 2, कमी 2 पेक्षा कमी चालणार नाही. 2 पेक्षा जास्त चालेल का, तर चालेल, 2 पेक्षा जास्त चालेल. म्हणजे जसं तुम्हाला म्हणतात पास होण्यासाठी किमान 35 मार्क्स पाहिजे, मग 35चे जास्त चालेल का, चालेल, फक्त 35च्या कमी नको. म्हणजे कमीत कमी 2 क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या किती. तर आता 2 क्षेत्रात आवड कसं ओळखायचं की 2 डायग्रॅम मध्ये त्या संख्या येतात. म्हणजे बघा 17 मी घेणार नाही कारण ती फक्त सर्कल म्हणजे नृत्यवालेच आहेत, 15 घेणार नाही कारण ते नाट्यवालेच आहेत, 14 घेणार नाही कारण ते फक्त वादनवाले आहेत. तर 2-2 वाले अगोदर मार्क करूया. 2 वाले आहेत 12, म्हणजे हे गोल आणि या चौकोनात आहे, म्हणजे नृत्य आणि वादन मध्ये हे 12 केले मी प्लस. आता याच्यात काय प्लस करूया, हे 13, म्हणजे हे नृत्य आणि नाट्यमध्ये आहेत, प्लस 13 प्लस 8 घेणार कारण हे नाट्य आणि वादन मध्ये हे घेतले. आता आपण इथपर्यंत थांबू शकतो, परंतु नाही थांबायचंय, कारण किमान 2 म्हणल्यावर हे 26, हे तिघात पण आहेत, याच्यात 2 नाही तर 3 आहेत, हे पण आपण याच्यात ऍड करूया. तर 26, आणि आता जी टोटल येईल ते 8 आणि 6 14, 15 16 17 18 19, हातचा गेला 1 2 1 3 4 5, तर 59. 59 लोक असे आहेत त्यांना किमान 2 म्हणजे कमीत कमी 2 तर आहेत, 2 पेक्षा जास्त चालतंय पण 2 पेक्षा कमी नाही, अशा क्षेत्रात आवड आहे. तर ऑप्शन नंबर 1 ही याचं उत्तर घेतलेलं आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. खालील प्रश्नातील 3 पदाचा एका विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडायचं आहे. गटाशी जुळणारे पद. तर आता 3चा गट बघूया. वादळ, सुनामी, महापूर. तर वादळ, सुनामी, महापूर ह्या आपत्ती आहेत. कशा,
नैसर्गिक आपत्ती आहे. वादळ काय आर्टिफिशियल आणता येत नाही, सुनामी नाही, महापूर हे नैसर्गिक आपत्ती आहेत आपल्यावरती आलेल्या. तर तशा आणखी काही नैसर्गिक आपत्ती कोणत्या म्हणता येईल याच्यात? महासागर, तर महासागर रेग्युलर आहे. अपघाती आर्टिफिशियल आत्ता म्हणूया आपण. पाऊसला आपत्ती नाही म्हणत आहे आपण, पाऊस चांगला पण आहे, त्याला आपण जर असं काहीतरी बोलायला पाहिजे, अति पाऊस वगैरे वगैरे. तर दुष्काळ ही एक आपत्ती आहे, दुष्काळ पडणे ही याला आपण ॲड करू शकतो. म्हणजे वादळ, सुनामी, महापूर, दुष्काळ हे एका यांचा एक गट बनेल आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर येईल. ठीक आहे, जाऊया पुढील प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिमाग. दिमाग, रुबाब, डौल म्हणजे आपल्या एखाद्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा आपण म्हणूया पर्सनॅलिटी याच्याशी रिलेटेड शब्द आहे. दिमाग, दिमागदार आपण म्हणतो, रुबाबदार, डौलदार, तसं डौल. तसं मग त्याला संबंधित काय शब्द आहे? श्रीमंती, वैभव, ऐक्य, ताठा. ऐक्य नाही, वैभव नाही, श्रीमंती नाही, ताठा म्हणजे दिमागासारखा शब्द वापरला जातो. तर ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर घेतलं आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन आहे पुढचा. हा क्वेश्चन सोडवायचा आहे. 9, 31, 5, 7, 17, 4, 8, 13, 3. तर ह्या गटात कोण बसतं आणखी? तर आपण एक गट कसा झाला ते बघूया. आता 9 आणि 5 वरून 31 कसे आणता येतील आपल्याला? पहा बरे, 9 आणि 5 वरून तर आपल्याला या पद्धतीने 31 आणता येईल. कसे की इथं मी खाली हिशोब करतो. 9 गुणिले 5, 9 किती झाले? 45. परंतु 31 कमी आहेत. मग मी या 9 अधिक 5 जर केले, 9 अधिक 5, 9 आणि 5 किती? 14. जर मी याच्यातून वजा केले, 5तून 4 गेला 1, 4तून 1 गेला 3, म्हणजे 31 बरोबर मध्ये आले. म्हणजे काय केलं? साईडच्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकारातून त्याच दोघांची बेरीज मायनस करायची. मग आपण पुढे जाऊया. आणखी या ठिकाणी बघा 7 आणि 4 मध्ये हे कसं होईल बघा. 7 गुणिले 4, 7 चौक 28 वजा 7 आणि 4 11 किती झाले? 7 आणि 17, 17 बरोबर मध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर 8 आणि 3, 8 त्रिक 24 वजा 8 आणि 3 11, तर 3 झाले 13, मध्ये बरोबर 13 घेतले. आता हा रूल या 4 ऑप्शनमध्ये कुणीतरी एकानेच फॉलो केलेला आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता मी इथं चेक करतो. 8 पंचे 40, 40 मधून 8 आणि 5 13 वजा केल्यावर 26 येणार नाही. ओके, म्हणजे हे कट झालं. 7 5 35, 35 मधून 7 आणि 5 12 वजा केल्यावर येतं का बघा. 7 गुणिले 5, 7 5 झाले 35 वजा 7 आणि 5, 7 अधिक 5, 7 आणि 5 झाले 12. तर याची वजाबाकी केली, 5तून 2 गेला 3 आणि 3तून 23. हे बरोबर येत आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर येत आहे. बाकीचे चेक करून बघू शकता, बरोबर येत नाही. 7 त्रिक 21 मधून 10 गेल्यावर 17 नाही येते. त्यानंतर 6 दुने 12 मधून 8 गेल्यावर 20 येत नाही आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे ना. आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. हा देखील अंकमालिकेसारखाच क्वेश्चन आहे. इथं काय केलंय ते पाहूया. तर आपल्याला किती असं वाटत होतं पहा, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45 जर आलं असतं आपल्याला पुढे तर किती सोपं झालं असतं. बरं, पण ऑप्शन नाही आहे तसा. ठीक आहे ना. मग आपण बरोबर शोधलं असतं. 21 दुने 42, 21 दुने 63, 21 चौक 84, तर असं आपण शोधू शकलो असतो. परंतु तसा पर्याय नाही आहे. मग आता आपण काय करूया, तर आपण दुसरं काहीतरी यूज करूया या ठिकाणी. तर मी याला संक्षिप्त रूप देतो पहा. 6 त्रिक 18, 6 ने भाग दिला तर 6 त्रिक 18, 6 7 42, म्हणजे 3/7 असं याचं संक्षिप्त रूप येईल. 27, 9 त्रिक 27, 9 7 63, म्हणजे याला संक्षिप्त रूप आलं 3/7. यानंतर इथं 12 त्रिक 36, 12 7 84. तर आता याच्यातून कुठला असा ऑप्शन शोधायचा ज्याचं 3/7 असं येईल. तर 10 त्रिक 30 हे आणि 10 सक 60, 3/6 आलं याचं. 8 त्रिक 24, तर 8 7 56 येतं, म्हणजे हे पण काही चालणार नाही. त्यानंतर इथं 17 त्रिक 51 आणि 17 7 119, म्हणजे आपलं उत्तर आलेलं ऑप्शन नंबर 2 3/7 येईल. 24 त्रिक 72 आणि 24 पंचे, म्हणजे हे पण येणार नाही. तर 3/7 असं संक्षिप्त रूप हे फक्त येईल ऑप्शन नंबर 2, म्हणून याचं उत्तर घेऊया ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, जाऊया पुढील क्वेश्चनकडे.
हे पहा नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. प्रश्न आकृती दिलेली आहे, याचा आपल्याला उत्तर आकृती सांगायची आहे. तर इथं काय चेंज झाला ते लक्षात घेऊ आणि त्यानुसार आपण उत्तर आकृती काढूया. तर या ठिकाणी बघा, हा जो यस आहे हा खालून इकडच्या वरच्या बाजूला, हे आरशाच्या इकडच्या बाजूला होता, हा इकडच्या बाजूला, म्हणजे याची डायरेक्शन थोडी चेंज झालेली आहे. हा खालच्या बाजूला कमी भाग होता, हा वरती, म्हणजे काय झालं, अप डाऊन पण चेंज झालं आणि लेफ्ट राईट पण चेंज झालंय. तर हे लक्षात येत नाही, कारण इथं काय एच असा आहे, एच असा आहे, त्याला अप डाऊन लेफ्ट राईट कसंही चेंज करा, त्याच्यात काही बदल होत नाही. त्यानंतर या ठिकाणी बघा, आता ही बाजू, ही त्रिकोणाची बाजू ही जी आउटसाईडला होती, तर ती कशी झाली, उलटी होऊन इनसाईडला, म्हणजे सरळ रेषा आत होती ती बाहेर गेली. म्हणजे आत बाहेर पण चेंज करायचं आणि अप डाऊन पण चेंज करायचं, असं आपल्याला उत्तर याचं घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा, हे जे उभ्या रेषा इकडंच आहे, इथं पण इकडंच आहे, म्हणजे हे काय आपल्याला लेफ्ट राईट चेंज झालं नाही, याला घेऊ शकत नाही मी. हा इथंच आहे, हा इथंच आहे, याला पण घेऊ शकत नाही. यांचे पण हे डॉट दोन्ही जवळच आहेत, म्हणून हे एकमेकाच्या बाजू उलटं सुलटं झालं, परंतु डॉट काही चेंज झाले नाही, म्हणून हे जास्त योग्य आहे, उलट पण. आणि हे जे आतल्या बाजूला इकडे, इकडं बाहेरच्या बाजूला आहे, तर ऑप्शन 3 सगळ्यात चांगलं राहील याचं उत्तर. ठीक आहे ना, याचं उत्तर डबल पण दिलेलं आहे, ऑप्शन 3 सर्वात योग्य या ठिकाणी राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर. एका सांकेतिक भाषेत 3,4 2/5 बरोबर 26, 1,3 2/7 बरोबर 23 आणि 2,5 6/7 बरोबर 47. तर त्याच सांकेतिक भाषेत 2,7 5/6 हे कसे लिहा. तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी लिंक लावावं लागेल, त्याशिवाय उत्तर येणार नाही. ठीक आहे, पाहूया काय करता येईल आपल्याला. तर आपल्याला या ठिकाणी काय कॅल्क्युलेशन करता येईल बघा. 2 आणि 3 यांचा गुणाकार करू. 2 गुणिले 3 किती झाले 6 आणि 4 गुणिले 5 यांचा गुणाकार करूया. म्हणजे बघा कसं केलं. 2 गुणिले 3 किती झाले 6, 4 पंचे किती झाले 20, 20 आणि 6 यांची बेरीज झाली या ठिकाणी 26. पहा, पहिल्या अंकाने अंश, दुसऱ्या अंकाने छेद यांचा गुणाकार केला आणि त्यांची बेरीज केली. पहिला आणि अंकाने अंश 1 गुणिले 2, 1 गुणिले 2 हे झाले 2 आणि 3 गुणिले 7, 3 गुणिले 7, 7 किती झाले 21, 21 आणि 2 23. आलं उत्तर बरोबर. त्या ठिकाणी इथं पहा 2 गुणिले 6, 2 गुणिले 6, 6 दुने झाले 12, 5 गुणिले 7, 5 गुणिले 7, 5 7 झाले 35. तर हे झाले 7 47. तर हे उत्तर झालं 47. ठीक आहे, मग आता आपण 2,7 त्यानंतर 5/6 याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर 2 गुणिले 5 करूया. 2 गुणिले 5, 5 दुने 10 झाले. 7 गुणिले 6, 7 गुणिले 6, 7 सख 42 झाले आणि यांची बेरीज करूया. तर 52. तर ऑप्शनमध्ये आहे का 52? तर 52 आहे ऑप्शन नंबर 1. तर याचं घेऊया उत्तर ऑप्शन नंबर 1. तर यामध्ये जी काही कोड किंवा जो संकेत वापरला आहे तो जर लवकर लक्षात आला तर उत्तर पटकन येते. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. हे पहा, पुढचा क्वेश्चन आहे. विधान दिलेत आपल्याला. सौरभ 17 वर्षाचा असून सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. शरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय 21 वर्ष आहे. यावरून खालीलपैकी कोणते अचूक अनुमान निघते हे निश्चित करायचे आहे आपल्याला. तर अनुमानाकडे आत्ता जाण्याऐवजी आपण काय करूया, यांचं जे म्हणणं आहे ते एकदा व्यवस्थित लिहून घेऊया. सौरभ 17 वर्षाचा. तर मी पहिल्यांदा सौरभचं वय लिहून घेतो. सौरभ किती वर्षाचा आहे 17 वर्ष. सौरभचे वय झालं 17 वर्षाचा असून सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. मग सौरभ सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणजे सीमा त्याच्यापेक्षा मोठी आहे. किती वर्षांनी 3. मग 17 + 3 तर इथं किती होईल 17 + 3 म्हणजे ही झाली 20 वर्षाची. शरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय म्हणजे कुणाचे वय शरयूचे वय. शरयूचे वय दिले आपल्याला. शरयू किती वयाची आहे 21
आणि ही कुणापेक्षा लहान आहे? शरदपेक्षा लहान आहे. म्हणजे शरदचं वय काय येईल? 21 पेक्षा जास्त. शरदचे वय जास्त. कशापेक्षा जास्त? 21 पेक्षा शरद मोठा आहे. म्हणजे 21, 22, 23, 24 काही पण असेल. ठीक आहे ना? असं आपल्याला लक्षात आलं. शरदचं वय 21 पेक्षा जास्त आहे. तर मग आता किंवा मग आपण साईनमध्ये लिहिण्याऐवजी मी असं लिहितो, वाटल्यास लक्षात नाही येणार तर, 21 पेक्षा जास्त असं झालं शरदचं वय. ठीक आहे ना? आता पहा, शरयू सौरभपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. पहा बरं, शरयू लहान आहे का सौरभपेक्षा? नाही, शरयू तर मोठी आहे. सौरभ 17 आहे, 21 आहे. तर मग पहिलं चुकलं आपलं. शरद सीमापेक्षा लहान आहे. शरद सीमापेक्षा लहान नाही, शरद सगळ्यात मोठा आहे. हे 17, 20, 21 आणि तो सगळ्यात मोठा आहे, म्हणजे हे पण चुकला. सीमाचे वय 14 वर्ष आहे. सीमाचं तर 20 वर्ष वय आलंय, म्हणजे हे पण चुकलं. वयाने सर्वात लहान सौरभ आहे. बघा बरे, हे पहा, हा 21 पेक्षा जास्त, 21 म्हणजे वयाने सर्वात लहान सौरभ आहे. ऑप्शन नंबर 4 हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर येत आहे. ठीक आहे, जाऊया पुढील प्रश्नाकडे. परत एकदा सांकेतिक भाषेवर क्वेश्चन आहे. एका सांकेतिक भाषेत काऊ 274, कॅट 684, वेट 825, तर त्याच भाषेत GOAT हा शब्द कसा लिहिला जाईल? सिंपल क्वेश्चन असतो, पण जरा व्यवस्थित आपण लक्ष द्यायला पाहिजे. आता मी काय करतो, मुद्दाम या ठिकाणी सर्व लिहितो. काऊ COW, काऊसाठी काय शब्द वापरलाय, काय अंक वापरलाय? 274. नंतर सेकंड आहे कॅट CAT, कॅटसाठी यूज केलंय 684. थर्ड आहे WET, याच्यासाठी संकेत वापरलेला आहे 825. ठीक आहे, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? GOAT याच्यासाठी जे काही वर्ड आहेत ते आपल्याला शोधायचे. ठीक आहे ना? तर आता या ठिकाणी ABCDतले क्रमांक वगैरे असं काही नाही आहे. यामध्ये सरळ अंक दिलेले आहेत आणि त्याचा सिक्वेन्स पण सारखा नाही आहे. तर याला मेथड असते कॉमन काढायची मेथड. तर काय मेथडनी शोधायचे बघा. आता COW आणि CAT हे स्पेलिंग नीट वाचा. COW CAT याच्यामध्ये एकच अक्षर सारखं आहे C, आणि त्याच्यासाठी जे अंक वापरले त्याच्यात एकच अंक सारखा आहे 4. म्हणजे याचं मिनिंग झालं C = 4. कॉमन शोधला आपण, C म्हणजे 4. ठीक आहे ना? देन असे आपल्याला सगळे काढायचे, मग याच्यातलं स्पेलिंग तयार होईल. C म्हणजे 4. आता आणखी काय कॉमन आहे? T. हे पहा, दुसऱ्यात आणि तिसऱ्यात CAT WET या दोघांमध्ये Tच अक्षर सारखा आहे आणि इथं 8 सारखा आहे, म्हणजे T = 8. 2 अक्षर फाइंड आउट केले तर इथं T पाहिजे. T म्हणजे 8 पाहिजे. आपल्याला 8 मिळाला. आता लक्षात घ्या, C म्हणजे 4 आणि T म्हणजे 8. बघा, C म्हणजे 4, T म्हणजे 8. मग आता हे पहा, इथं A म्हणजे झाला 6. हे पहा, C ऑलरेडी 4 शोधला, T ऑलरेडी 8 शोधला, मग A बरोबर झाला 6. म्हणजे A पण पाहिजे आपल्याला, इथं 6 मिळाला. आता आपण WW शोधूया. पहिल्यात COW आणि WET यामध्ये पहिला आणि तिसरा याच्यात काय कॉमन आहे तर 2, म्हणजे W बरोबर 2. पण W आपल्याला नाही पाहिजे, परंतु लक्षात घ्या C बरोबर 4, W बरोबर 2, मग O = 7. O बरोबर 7. तर O आपल्याला पाहिजे 7. आता Gचं स्पेलिंग या ठिकाणी नाहीच आहे, मग काय करायचं? तर आपण ऑप्शन मधून जाऊया. ठीक आहे ना? मग आता बाकी सगळे शोधलेत आपण. O झाला, कोण राहिलं शोधायचं? E राहिला फक्त. E पण शोधून घेतो लगेच. E पहा, W बरोबर 2, T बरोबर 8, 2 8 गेले, E बरोबर 5. ठीक आहे, इथलचे पण सर्व शोधले, इथे पण सर्व शोधले आपण. आता आपण प्रश्नात जाऊया. तर आपल्याला उत्तरामध्ये 7, 6, 8 हे 3 अंक पाहिजे आणि प्लस G साठी नवीन अंक पाहिजे. तर इथं 7, 6, 8 आहेत. इथं 7, 6 आणि 8 आहेत. इथं 7, 6, 8 आहेत. इथं 6 नाही आहे, म्हणजे चौथा पर्याय माझा पहिलाच कट झाला.
आता आणखी बघूया, 7 6 8 सोडून देत 4 उरलाय, तर 4 म्हणजे जी आहे का? नाही, 4 म्हणजे सी आहे. आपल्याला जी साठीच शोधायचं आहे ना, जी साठी मग मी 7 6 8 शोधता कोण हे जर बाजूला केले तर 4 उरतात. 4 म्हणजे सी आहे, म्हणजे जी घेता येणार नाही, म्हणजे मला पहिला ऑप्शन घेता येणार नाही. त्यानंतर 7 6 8 वगळता 1 राहतो, तर 1 म्हणजे आहे का इथे काही? तर नाही आहे. तिसऱ्यामध्ये जाऊया, 7 6 8 वगळता 5 राहतो, 5 म्हणजे तर ई आहे, म्हणजे मला हे घेता येणार नाही. म्हणजे मला सगळ्यात चांगला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजे 1 म्हणजे जी असू शकतो, म्हणून मी घेणार ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा असतो. तुम्ही व्यवस्थित सोडवा. नेक्स्ट क्वेश्चन, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? आतमध्ये काहीतरी संबंध लावावा लागेल. ठीक आहे ना. आता उदाहरणाकर पहिल्या तुम्हाला हे कळायला पाहिजे की इथं 36 म्हणजे 36 ही वर्ग संख्या आहे, 100 वर्ग संख्या आहे, 25 वर्ग संख्या आहे, 49 वर्ग संख्या आहे. आता कशाची वर्ग संख्या आहे हे नंतर पाहूया आपण. ठीक आहे ना. तर पाहूया काय बेरीज करता येईल आपल्याला. तर बाहेरची एकदा बेरीज करून पाहूया. 8 + 2 अधिक हे 5, तर किती झाले? 15 झाले. 15 ही बेरीज झाली. 15च्या अंकांची बेरीज केली मी, 1 अधिक 5 बरोबर झाले 6 आणि 6चा वर्ग झाला 36. काय केलं लक्षात घ्या, बाहेरच्या अंकांची बेरीज केली, जी बेरीज आली ती जर 2 अंकी आली तर त्याच्या पण अंकांची बेरीज करायची आणि त्याचा वर्ग मध्ये लिहायचा. हे असंच आहे का? पुढे चेक करूया. तर 8 अधिक 6 अधिक 5, 8 अधिक 6 अधिक 5, तर 6 आणि 5 11 आणि 8 19 झाले. आणि यातील अंकांची बेरीज करूया. 1 अधिक 9 बरोबर झाले 10 आणि 10चा वर्ग बरोबर आला 100. म्हणजे आपल्या लक्षात आलं बरोबर. आता तर इथं 7 अधिक 3 अधिक 4 म्हणजे हे किती झाले? 14. 14तील अंकांची बेरीज 1 आणि 4 किती झाली? 5. 5चा वर्ग झाला 25. आता या ठिकाणी कितीचा वर्ग आहे? हा 7चा वर्ग आहे. 7चा वर्ग आहे, तर यांची बेरीज करूया. 9 अधिक 2 बरोबर किती? 11 झाली. तर 11च्या अंकांची बेरीज तर 2च येईल. मग याच्यात कोणता मिळू? तर 5 4 3 1, तर सगळे अप्लाय करून बघू. जर मी या ठिकाणी 5 मिळवले याच्यामध्ये आणखी अधिक 5 केले तर बेरीज होईल 16 आणि 6 आणि 1 7 होईल. 1 अधिक 6 बरोबर 7 होईल आणि 7चा वर्ग मला मध्ये घेता येईल, बाकीचं यूज केल्यावर घेता येणार नाही. तर ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होईल. तर बाहेरच्या अंकांची बेरीज करायची, त्याचे जे काही अंक येईल त्याच्या पण जर 2 अंकी असतील तर अंकांची बेरीज करायची, त्याचा वर्ग मध्ये लिहायचा. अशा पद्धतीने या ठिकाणी क्ल्यू केलेला आहे. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वरील तक्त्यातील अक्षरे चिन्हे यांचा वापर करून एडका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कसा लिहाल? तर एडकाच्या विरुद्धलिंगी शब्द आपण शोधूया. एडका विरुद्धलिंगी म्हणजे स्त्रीलिंगी लोक, तर त्याचा विरुद्धलिंग येतो मेंढी. एडकाच्या विरुद्ध काय? मेंढी. आता मेंढी लिहायचं आहे आपल्याला यामध्ये, तर यामध्ये मेन कसं लिहिणार? म, त्याला काय देणार? मात्रा आणि त्याच्यावर देणार अनुस्वार. ठीक आहे ना. तर मेंढी म साठी काय घेतला मी? प्लस, त्यानंतर त्याला मात्रा द्यायचा आहे मे म्हणजे मात्रा, म्हणजे हे झालं आपला हॅश, हॅश सारखं चिन्ह आहे, मे झाला. अनुस्वार पण द्यायचा आहे, मग झाला @ हे झालं मेन. आता ढी, ढ म्हणजे हे पहा असा भरीव गोल घेतला ढ, पण ढला वेलांटी द्यायची आपल्याला, मग इथं केलं गुणिले, तर हे झालं मेंढी ह्या सांकेतिक भाषेत. तर कसं आहे, कुठे ऑप्शन हा 1 प्लस हे आहे, हे आहे, हे आहे. तर ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर देईल. एडक्याच्या विरुद्ध मेंढी, आणि मेंढी आपल्याला या संकेतामध्ये अशी लिहिता येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे? या आकृतीत किती चौकोन आहेत ते मोजायचे आहे. ठीक आहे. तर यासाठी तुम्ही बरेचसे सूत्र आपण शिकलेलं आहे.
तर या ठिकाणी जर चौकोन मोजायचे असेल तर कसं मोजतो आपण 1 2 3 4 नंबर देतो बरोबर आणि त्यांची बेरीज करतो 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 हे 10 होतील तसंच या ठिकाणी होईल 1 2 3 4 यांची देखील बेरीज 10 होईल मी या ठिकाणी लिहितो एकूण चौकोन बरोबर हे पहिले 10 घेतले दुसरे पण 10 घेतले आणखी काय होईल का तर आता पहा मी पहिल्यांदा हा स्क्वेअर घेतला फक्त एवढ्या बाजूचा पट्टा घेतला ठीक आहे नंतर खालचा छोटा पट्टा घेतला आता मोठा पट्टा आपल्याला घेता येईल म्हणजे कसा हे दोन्ही एक मिळून एकच म्हणजे हा असा मोठा 1 हा मोठा 2 हा मोठा 3 हा मोठा 4 असे मोठे मोठे मिळून हे पण 10 होतात त्यांची पण बेरीज 10 होते ठीक आहे म्हणजे या दोन्ही एकचा मिळून एक मोठा 2चा मिळून मोठा 3चा मिळून मोठा यांची बेरीज 10 म्हणजे हे तिसरे 10 सापडलेले आहेत हे कसे आहेत मी सगळे लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं आहे कसं याचे सगळे सूत्र सापडलेले आपण अभ्यासलेले आहेत आता हे झाले आपले यातले सगळे स्क्वेअर झाले मोजून एवढे सगळे चौकोन मोजून झालेले आहेत आता आणखी कुठे चौकोन दिसतोय का तर पहा असे चौकोन दिसतोय आणखी तर हा पहा खाली हा एक चौकोन आपण मोजला नाही हा एक घेता येईल ठीक आहे ना आणि हा चौकोन ही रेषा इथपासून सुरू करायची हा इथपर्यंत घ्यायचा हा दुसरा म्हणजे ह्या दोघांचा एक आणि हा तिसरा म्हणजे इथून स्टार्ट करायचा थेट खालीपर्यंत हा तिसरा म्हणजे असे तीन परत प्लस करावे लागतील याला म्हणजे हा एक या दोघांचा एक आणि ह्या तिघांचा एक तर असे 3 तर हे झाले 33 यामध्ये एकूण 33 चौकोन आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण 2024ची जी क्वेश्चन पेपर आहे यातील बुद्धिमत्तामधील पहिले 25 क्वेश्चन अभ्यासलेले आहेत तर यातील उरलेले 25 क्वेश्चन आपण याच्या दुसऱ्या भागामध्ये अभ्यासूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या पार्टमध्ये थँक्यू